वनरक्षक वनसेवक भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। वनरक्षक आणि वनसेवकांचे मिळून जे विद्यार्थी मित्रांनो 14,000 प्लस जागांसाठी भरती निघत आहे। वनरक्षकच्या जवळपास या ठिकाणी 1000च्या प्लस जागा या ठिकाणी रिक्त आहे आणि वनसेवकच्या 12,991 जागा रिक्त आहे। तर टोटल जे विद्यार्थी मित्रांनो दोन्ही मिळून या ठिकाणी 14,000 प्लस जागांसाठी वनरक्षक वनसेवकांची भरती निघणार आहे। शिक्षण फक्त 10वी 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे वनरक्षक वनसेवक भरतीमध्ये। तर या भरतीमध्ये उंची किती लागते, छाती किती, ग्राउंडला कोणकोणते वेळा लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे, संपूर्ण माहिती सांगणार आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर वनरक्षक वनसेवकांची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे। मेन तुम्हाला याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपालांकडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर वनरक्षक मध्ये जर आपण पाहिलं तर शैक्षणिक पात्रता यामध्ये 10वी 12वी पास पाहिजे आणि 12वी मध्ये तुमचं या ठिकाणी सायन्स असेल कॉमर्स असेल तर भरताच येते। पण तुमचं जर 12वी मध्ये आर्ट असेल तर आपल्याला 12वीला एक तर अर्थशास्त्र किंवा भूगोल ह्या दोनपैकी एक विषय या ठिकाणी असला पाहिजे, तरच आपल्याला वनरक्षक पदामध्ये फॉर्म भरता येते। आणि वयोमर्यादा 18 ते 27 वर्षापर्यंत राहते। SC/ST ला 5 वर्ष सूट राहते आणि त्याचबरोबर यामध्ये मुलं आणि मुली वनरक्षक मध्ये या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। लक्षात ठेवा, लास्ट जी भरती निघाली होती 2023 ला आली होती। आता तेव्हापासून जे वनरक्षकची भरती निघाली आणि त्याचबरोबर वनरक्षक मध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये आपला ऑनलाईन पद्धतीने पेपर होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल अशी संपूर्ण निवड प्रक्रिया वनरक्षक मध्ये आहे। तर सर्वात अगोदर आपल्या यामध्ये पेपर असणार आहे 120 मार्कासाठी पेपर, 80 मार्कासाठी यामध्ये ग्राउंड आहे। तर 60च प्रश्न परीक्षेला विचारले जाते। एका प्रश्नाला 2 गुण आहे। 15-15 पाठ त्या ठिकाणी विचारले जाते। 15 प्रश्नासाठी जे विद्यार्थी मिळवणं जीकेचे प्रश्न राहते, 15 प्रश्न बुद्धिमत्ता चाचणीचे, 15 प्रश्न मराठी व्याकरण, 15 प्रश्न इंग्रजी ग्रामर, अशा प्रकारे सिलेबस आहे। 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। 120 मार्काचा पेपर राहते। एका प्रश्नाला 2 गुण आहे। त्याचबरोबर पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। म्हणजे सांगायचं एवढंच की यामध्ये आपण तुक्के जरी मारले तरी त्या ठिकाणी चालते, कारण की यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते। आणि त्याचबरोबर जे पेपरसाठी जो टाइम भेटते 90 मिनिटाचा टाइम आपल्याला पेपरसाठी यामध्ये भेटते। आणि त्याचबरोबर पासिंगचा जर आपण विचार केला तर 60 पैकी जर आपले 27 प्रश्न बरोबर आले तर कोणती कॅटेगरी असा SC/ST OBC EWS जो पण SBC SCBC कोणती कॅटेगरी तर आपण पेपर पास राहतो, आपल्याला ग्राउंडसाठी बोलावल्या जाते। आणि पेपरमध्ये जे निगेटिव्ह मार्किंग नसते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। अशा प्रकारे आपला ऑनलाईन पद्धतीने पेपर होणार आहे। पेपर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये काय असते ग्राउंड। तर आपण उंचीचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 163 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। आणि तुम्ही जर ST कॅटेगरीचे असाल तर 152.5 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी, महिला उमेदवारांसाठी उंची 145 सेंटीमीटर, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपली यामध्ये भरली पाहिजे। तर अशा प्रकारे आणि त्याचबरोबर हे काही झाल्यानंतर आपल्या यामध्ये काय ग्राउंड, तर 5 किलोमीटर रनिंग आपल्याला 17 मिनिटांमध्ये मारायचे। जे पण पुरुष उमेदवार 5 किलोमीटर रनिंग हे 17 मिनिटाच्या अंदर मारणारे त्यांना 80 मार्क भेटणार आहे पैकीच्या पैकी। आणि जसा टाइम वाढणार आहे तसे कमी मार्क्स आपल्याला यामध्ये भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। अशा प्रकारे यामध्ये ग्राउंड आहे। आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं, महिला उमेदवारांसाठी 3 किलोमीटर रनिंग आहे। 3 किलोमीटर रनिंग महिला उमेदवारांना 12 मिनिटांमध्ये मारायचे। 12 मिनिटांपर्यंत आल्या तर 80 मार्क आपल्याला भेटणार आहे पैकीच्या पैकी, पण जसा टाइम वाढणार आहे तसे कमी मार्क्स आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे। स्क्रीनवर तुम्ही बघू शकता। आणि हे काही झाल्यानंतर आणखीन एक टेस्ट आहे, ते पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये आणि महिला उमेदवारांना 16 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये, ठीक आहे। आणि वनरक्षकच्या सध्याच्या कंडिशनला जर आपण पाहिलं तर जवळपास या ठिकाणी 1000च्या आसपास या ठिकाणी सध्याच्या कंडिशनला जागा रिक्त आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर वनरक्षकची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे। तर मी तुम्हाला आताच सांगून देतो, भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर वनरक्षकची भरती वनसेवकांची भरती कधीपर्यंत निघणार आहे। तर पहा, महाराष्ट्र राज्याचे जे वन मंत्री आहे गणेश नाईक, त्यांनी सुद्धा याच्या अगोदर घोषणा केली होती। वन दिनानिमित्त त्यांनी त्या ठिकाणी घोषणा केली होती, वन विभागामध्ये ज्या रेंजमध्ये जेवढ्या काही जागा रिक्त आहे वनरक्षक वनसेवक वन सर्वेक्षक तर त्या आम्ही या ठिकाणी भरून काढणार आहे। तर अशी याच्या अगोदर घोषणा महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री आहे गणेश नाईक यांनी या ठिकाणी दिलेली आहे। आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा घोषणा केली होती की आम्ही मेगा भरती जे 2026 ला काढणार आहे, ज्यामध्ये पोलीस भरती सुद्धा असणार आहे,
त्याचबरोबरचे इतर काही पदं आहे तर जवळपास 75,000 प्लस जागांसाठी ते भरती निघत आहे। त्यामध्ये सर्वच काही पदे आले, वनरक्षकच्या पण जागा निघणार आहे, पोलीस भरतीच्या सुद्धा 20,000 जागांसाठी भरती निघणार आहे, ठीक आहे। त्याचबरोबर वनसेवकांच्या पण जागा आपल्याला पाहायला भेटणार आहे। तर कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते। तर पहा, वनरक्षक वनसेवकांची जी भरती आहे इथून जर आपण याच्या अगोदर जर पाहिलं तर इथून लास्ट जी भरती आली होती तर ते 2019ला आली होती। 2019 नंतर जर आपण पाहिलं 2019 नंतर 4 वर्षांनी जे विद्यार्थी मिळवणार 2023ला या ठिकाणी वनरक्षकची भरती आली होती। आणि तिथून जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आता जे विद्यार्थी मिळवणार जवळपास तुम्ही या ठिकाणी धरून चला की आता आपल्याजवळ जे विद्यार्थी मिळवणार 3 वर्ष या ठिकाणी झाले। 2023 पासून वनरक्षकची भरती निघाली आहे, 3 वर्ष या ठिकाणी झालेले आहे, ठीक आहे। तर नक्की जे विद्यार्थी मिळवणार यावर्षी वनरक्षकांची भरती निघणार आहे। आता पोलीस भरतीचे जे काही ग्राउंड पेपर झाल्यानंतर जे विद्यार्थी मिळवणार वनरक्षकांची भरती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तरी धरून चला की एप्रिलच्या एंडिंगला वनरक्षकांची भरती निघण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवल्या जात आहे, एक लक्षात ठेवा। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, अभ्याससुद्धा आतापासून करा, ग्राउंड पण आतापासून करा, ठीक आहे। आतापासून सर्व काही आपल्याला अभ्यासासाठी करायचं आहे। तुम्हाला जर नोट्स पाहिजे असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे। तर जे काही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर झाले ते सर्व प्रश्नपत्रिका संच आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकले, ते तुम्हाला भेटणार आहे, निःशुल्क भेटणार आहे, कोणापासून 1 रुपया सुद्धा त्या ठिकाणी घेतला जाणार नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आता वनसेवक पदाबद्दल जर आपण बोललं तर वनसेवकचं जे जागा आहे तर ह्या 12,991 जागा म्हणजे 13,000च्या आसपास जागा रिक्त आहे। आणि शासनाने मान्यता सुद्धा या ठिकाणी दिली आहे की 12,991 जागांसाठी आम्ही पहिल्यांदा हे वनसेवकांची भरती काढणार आहे। यामध्ये जो पगार भेटणार आहे तर 15,000 ते 47,000 रुपये, 600 रुपये महिना आपल्याला वनसेवक पदामध्ये भेटणार आहे। तर वनसेवक पदामध्ये शिक्षण फक्त 10वी पास 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली यामध्ये भरता येणार आहे मुला मुलींना। आणि यामध्ये कट ठेवण्यात आले, यामध्ये उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार नाही आहे। जे विद्यार्थी फक्त 10वी पास आहे 12वी पास आहे अशाच विद्यार्थ्यांना वनसेवक पदामध्ये फॉर्म भरता येणार आहे, कारण की त्यांनी शासन निर्णयामध्ये दिला आहे की वनसेवक पदामध्ये उच्च शिक्षित त्या ठिकाणी लागत नाही, त्यांना फक्त 10वी पास आहे 12वी पास आहे असेच विद्यार्थी त्यांना वनसेवक पदामध्ये लागणार आहे। आणि वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा यामध्ये लागणार आहे, कारण की गट संवर्गातले हे पद आहे, नव्याने हे पद या ठिकाणी निर्माण करण्यात आलं गट संवर्गातलं। तर 18 ते 38 वर्षापर्यंत यामध्ये वयोमर्यादा असणार आहे, हे लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि उंचीचा जर आपण विचार केला तर उंची यामध्ये कदाचित नसू शकते किंवा उंची जरी असली तर कमी त्या ठिकाणी असणार आहे। उंचीचं काहीही यामध्ये नाही, कारण की गट संवर्गाचे जे काही पद आहे तर त्यामध्ये उंची नसते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हे पण गट संवर्गातलं पद आहे, सरकारी आहे, एक लक्षात ठेवा। तर यामध्ये जे उंची कदाचित असू शकते की यामध्ये उंची नाही लागणार आहे, कारण की बाकीचे तुम्ही गट संवर्गातले पद पहा त्यामध्ये उंची नाही लागत, तर यामध्ये सुद्धा उंची नाही लागू शकत, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आता भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर वनसेवक पदामध्ये पेपर होणार आहे की नाही होणार आहे। तर पहा, वनसेवक पदामध्ये पेपर होणार आहे, कारण की शासन निर्णयामध्ये दिले आहे की वनसेवकांची जी गट संवर्गातली जी ही भरती आहे तर हे आम्ही सरळ सेवेने घेतले जाणार आहे। ही भरती सरळ सेवेने घेतली जाणार आहे। ज्या काही सरळ सेवेने भरती घेतल्या जात असते त्यामध्ये पेपर राहते। पेपरचा जो सिलेबस असू शकते सामान्य ज्ञान झालं, बुद्धिमत्ता चाचणी झालं, मराठी व्याकरण झालं, गणित झालं, हे काही सिलेबस या ठिकाणी असू शकते किंवा इंग्रजी ग्रामर असू शकते, ठीक आहे। अशा प्रकारे आहे संपूर्ण माहिती। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्यासाठी तास थांबतो, भेटायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय